नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये। तर पहा, कुणबी प्रमाणपत्रासाठी एक नव्हे तर आता 16 कागदपत्रे लागणार आहेत आणि नक्की हे 16 कागदपत्रे कोणती लागणार आहेत त्याचबरोबर संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलला सबस्क्राइब करून बाजूचे बेल आयकॉन देखील प्रेस करून टाकायचे आहे, कारण आपल्या चॅनलवरती असेच महत्त्वाचे व्हिडिओ योजनाशी रिलेटेड असेल किंवा महत्त्वाची माहिती असेल, संपूर्ण व्हिडिओ आपल्याला एकाच चॅनलवरती वेळोवेळी अपडेटमध्ये पाहायला मिळत असते। तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा। काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तर चला, कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरू करूयात। तर पहा, कुणबी प्रमाणपत्रासाठी एक नव्हे तर आता 16 कागदपत्रे लागणार आहेत आणि 16च्या 16 तपासली जातात। त्यामुळे 8, 9, 10 ही नंबरची कागदपत्र आता मिळणं तर सोडा मुश्किलच नाही तर महाकठीण झालेलं आहे। ही कागदपत्रे कोणती असणार आहेत जी खूप कठीण आहेत, जी तुम्हाला लवकरात लवकर भेटणार नाही आहेत, अशी कागदपत्रे नक्की कोणती आहेत ही संपूर्ण कागदपत्रे आपण या ठिकाणी पाहत आहोत। तर कुणबी कास्ट सर्टिफिकेट सरकारने काढलेल्या GR नंतर मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये कुणबी प्रमाणपत्राचे आता वाटप सुरू होताना आपल्याला पाहायला मिळत आहे किंवा वाटप झालेलं देखील आहे। आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते 5 मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देखील देण्यात आलेलं आहे। जरांगे यांच्या लढ्याला मोठे यश मिळाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे किंवा बघायला मिळालेलं आहे। मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मोठ्या लढ्यानंतर शेवट मराठी समाजाला OBC मधून आरक्षण मिळालेलं आहे। तसा थेट GRच सरकारने देखील काढलेला आहे आणि यासोबतच हैदराबाद गॅझेटही मान्य करण्यात आलेलं आहे। सातारा गॅझेटच्या निर्णयावर सरकारने वेळ मागितलेला आहे। जरांगे यांनी ठणकावून सांगितलेलं आहे की मराठवाड्यातील पूर्ण मराठा OBC मध्ये गेला आहे, बाकी कोल्हापूर असेल, पुणे असेल इत्यादी सातारा संस्थान यामधील मराठा OBCत गेला म्हणूनच समजा। मुंबईतील उपोषणानंतर जरांगे पाटील यांना मोठे यश मिळालेले आहे आणि सरकारने थेट जरांगे यांच्या मागण्या मान्य करत GRच देखील काढलेला आहे। OBC समाजाचा GR आणि मराठा समाजाला OBC मधून आरक्षण देण्याचा जोरदार विरोध होताना या ठिकाणी दिसत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की मी OBC समाजावरती अन्याय होऊ देणार नाही। सरकारने काढलेल्या OBC समाजाच्या आरक्षणासंदर्भातील GR नंतर मराठवाड्यातील बीडमध्ये 5 मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्राचे देखील वाटप उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालेलं आहे आणि बीडचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। हळूहळू करून कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू करण्यात झालेलं आहे। नोंदणी शोधण्याचे काम देखील आता सुरू झालेलं आहे। मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काही कागदपत्रे या ठिकाणी आवश्यक आहेत आणि तीच कागदपत्रे नक्की कोणती असणार आहेत जी 16 कागदपत्रांशिवाय तुम्ही कुणबी प्रमाणपत्र मिळू शकणार नाहीत ते महत्त्वाचं आहे। तर पाहूयात नक्की 16 कागदपत्रे ही कोणती असणार आहेत। तर पहा मित्रांनो, 16 कागदपत्रामधील पहिला कागद आहे शाळा सोडल्याचा दाखला, आजोबांचा TC, आधार कार्ड, वंशावळ नंबर 1, खासरा, बेनिफिशियरचा आधार, खासरा 3, खासरा 1, खासरा 2, ॲफिडेटिव्ह देखील करायचा आहे। 3433 वंशावळची जुळणी समिती अहवाल देखील तयार करायचा आहे। ही महत्त्वाची कागदपत्रे आहेत। तर पुढे देखील अजून महत्त्वाची कागदपत्रे आहेत ते देखील आपण पाहूयात। त्यानंतर वंशावळ जुळणी समिती अहवाल, गाव पातळीवरील स्थानिक समिती अहवाल हा देखील महत्त्वाचा आहे। गाव पातळीवरील स्थानिक समिती अहवाल हा देखील तितकाच महत्त्वाचा आहे। या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरच मराठी बांधवांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार आहे। सध्या अनेक गावांमध्ये वंशावळ समिती अहवाल तयार करत आहेत। यासोबतच वंशावळ जुळण्याचे काम सुरू आहे। मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये कुणबी प्रमाणपत्राचे वाटप देखील सुरू झालेले आहे। दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ हे मराठा समाजाला OBC मधून आरक्षण मिळाल्याने OBCवर अन्याय झाल्याचे सांगताना दिसत आहेत।
आम्ही या संदर्भात कोर्टात जाणार असल्याचे त्यांनी अगोदरच स्पष्ट केलेले आहे। आता मराठा आरक्षण कोर्टात टिकणार का हे पाहण्यासारखे महत्त्वाचे आहे। त्याचबरोबर आपण या व्हिडिओमध्ये 16 कागदपत्रे जाणून घेतली। व्हिडिओ कसा वाटला ते देखील कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका। त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाका। तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय जय महाराष्ट्र, वंदे मातरम।